पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात शुक्रवारी महिलांसाठी स्त्रीरोग निदान शिबिराचा अधिकाधिक महिलांनी लाभ घ्यावा, अधीक्षक डॉक्टर दीपक धोत्रे यांचं आवाहन। पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात महिला वर्गासाठी खास स्त्रीरोग निदान शिबिर राबवण्यात आलं। हे शिबिर शुक्रवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी होणार असून या शिबिरात महिलांच्या अधिकाधिक रोगांवर तपासणी केली जाणार आहे। या शिबिराचा अधिकाधिक महिलांनी फायदा घ्यावा असं आवाहन पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर दीपक धोत्रे यांच्याकडून करण्यात आलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात महिलांच्या आजाराविषयी विशेष मोहीम राबवण्यात आली। स्वस्थ नारी सशक्त परिवार असे या अभियानास नाव देण्यात आलं। हे आरोग्य अभियान 17 सप्टेंबर पासून सुरू झालं। याच मोहिमेचा भाग म्हणून महिलांचं स्त्रीरोग निदान शिबिर उपजिल्हा रुग्णालयात आयोजित करण्यात आलं। या आरोग्य विषयक शिबिरात महिला आणि किशोरवयीन मुलींचे आजार, स्त्रियांमध्ये होणारा कर्करोग, मासिक पाळी संदर्भातील आजार, रक्तदाब यासह विविध आजारांची तपासणी तसंच गर्भवती महिला आणि लहान बालकांचं लसीकरणही या शिबिरात करण्यात येणार आहे। या शिबिरात तज्ञ डॉक्टर मंडळींचा सहभाग असणार आहे। पंढरपूर शहर आणि तालुक्यातील अधिकाधिक महिलांनी या शिबिराचा फायदा घ्यावा असं आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर दीपक धोत्रे यांच्याकडून करण्यात आलं आहे। नमस्कार। उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे दिनांक 26/9/2025 शुक्रवार रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत स्वस्थ नारी सशक्त परिवार या आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून आपण सर्व महिलांच्या तपासणीसाठी शिबिर आयोजित केलेले आहे। तरी महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपले राज्याचे आरोग्य मंत्री माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्व शिबिर आपण घेणार आहोत। तर या शिबिरामध्ये आपण महिला 18 वर्षापासून किशोरवयीन मुलींपासून ते वृद्ध महिलांपर्यंत या सर्वांचीच आपण तपासणी करणार आहोत। किशोरवयीन मुलींसाठी आपण त्यांना आहाराचा सल्ला देणार आहे, त्याचबरोबर त्यांची हिमोग्लोबिन तपासणी आपण करणार आहे। त्याचबरोबर आपण शाळेमध्ये सुद्धा आपण कॅम्पच्या माध्यमातून आपले डॉक्टर जाऊन त्यांचं समुपदेशन करणार आहेत। सध्याचे त्यांचे होणारे प्रॉब्लेम्स, किशोरवयीन मुलांचे प्रॉब्लेम्स याबद्दल त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। त्याचबरोबर आपण उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे त्या दिवशी शुक्रवारी रक्त तपासणी, त्यामध्ये सीबीसी रक्तातील, त्याचबरोबर वृद्ध महिलांच्या डायबेटीस साखरची तपासणी, रक्तातील फॅटची तपासणी, त्याचबरोबर कॅन्सर निदानासाठी आपले तोंडाचा कॅन्सर, त्याचबरोबर ब्रेस्ट कॅन्सर, स्तनांचा कॅन्सर, त्याचबरोबर मुलांच्या लहान मुली पिशवीचा कॅन्सर, महिलांचा पिशवीचा कॅन्सर, याच्या मुखाच्या कॅन्सर याची तपासणी आपण करणार आहोत। तर त्यामध्ये ज्या महिलांना आपण कॅन्सरच्या तपासणीच्या माध्यमातून ज्या महिला आपल्याला रुग्ण सापडतील त्यांची पुढील तपासणी व त्यांच्या संपूर्ण उपचारापर्यंत आपण ते घेऊन जाणार आहोत। त्याचबरोबर लहान बाळांच्या सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या, लिव्हरच्या, किडनीच्या रक्त तपासण्या या सुद्धा आपण आपल्या माध्यमातून करणार आहोत। त्याचबरोबर सर्व महिलांसाठी जे प्रेग्नंट आहेत महिला, त्यांच्या सोनोग्राफीची तपासणी त्या दिवशी होणार आहे, त्यांचे सर्व रक्ताच्या तपासणी त्या दिवशी होणार आहेत। त्याचबरोबर जे टीबीचे रुग्ण आपल्या समाजात सध्या वाढत आहेत त्याबाबत आपल्या पंतप्रधानांनी खूप काळजी व्यक्त केली। त्याबाबत टीबीच्या निदानासाठी आपण जास्तीत जास्त अशक्त किंवा जे टीबीच्या रुग्णांच्या संपर्कात येणारे नातेवाईक आहेत त्यांची सुद्धा आपण थुंकीची तपासणी, त्याचबरोबर सीबीनेट तपासणी आपण आपल्या इथे करणार आहोत। त्याचबरोबर कमी वजनांच्या बालकांची सुद्धा आपण तपासणी करणार आहोत। त्याचबरोबर हृदयाची 2D इको तपासणी, वृद्ध महिलांमध्ये ज्यांना हृदयाचे पेशंट सापडतील आपल्याला त्यांची हृदयाची 2D इको तपासणी, त्याचबरोबर गरोदर महिलांना MCP कार्ड वाटप, त्याचबरोबर त्वचारोग तपासणी, हाडांची तपासणी, मानसिक आरोग्यासाठी मानसिक रोग तज्ञांकडून आपण तपासणी करून घेणार आहोत। त्याचबरोबर आपण उपजिल्हा रुग्णालयामध्ये डोळ्याची तपासणी करून त्या दिवशी आपण 20 ते 25 महिलांचे आपण मोतीबिंदूचे ऑपरेशन त्या दिवशी करण्याचं नियोजन केलेलं आहे। याचबरोबर आपण उपजिल्हा रुग्णालय पंढरपूरच्या माध्यमातून व सर्व समाजसेवी संघटना, त्याचबरोबर आपले पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार मान्य समाधानदार आवताडे यांच्या विशेष प्रयत्नातून आपण बाकी सिटी स्कॅन वगैरे या सगळ्या तपासण्या आपण करून घेणार आहे। तरी माझं आव्हान पंढरपुरातील व तालुक्यातील सर्व महिलांना आहे ज्यांनी आजपर्यंत आपल्या बीपी, शुगर किंवा कॅन्सरची तपासणी केलेली नाहीये त्यांनी उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे शुक्रवारी, तसेच नंतर सुद्धा हे तपासणी चालूच राहणार आहे, परंतु त्या दिवशी जास्तीत जास्त तज्ञांकडून आपली तपासणी करून घेऊन आपल्या शरीराची काळजी घ्यावी असे आवाहन मी उपजिल्हा रुग्णालय पंढरपूरच्या वतीने करतो। धन्यवाद।